लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। 26 जानेवारी जाऊ द्या, काय हालत होते लाडक्या बहिणींची ती बघा। लाडक्या बहिणी रडायला लागतील, कारण त्या निवडणुकीपुरत्या लाडक्या बहिणी होत्या असा आरोप आव्हाड यांनी केलाय। तसेच सोमनाथ आणि देशमुख यांच्या बहिणी आणि आई लाडक्या नाही का असा संतप्त सवाल देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। आता बघा ना, लाडक्या बहिणींचे काय हाल होतील आता बघा ना जरा। अरे थांबा, 26 जानेवारी जाऊ द्या आणि मग लाडक्या बहिणी बघा कशा रडायला लागतात। लाडक्या बहिणी फक्त निवडणुकीपुरत्या होत्या। अहो लाडकी बहीण ना, सोमनाथ सूर्यवंशीची लाडकी आई नाही का तुमची? देशमुखची बहीण बायको तुमची लाडकी बहीण नाही का? नाही, कोण नाही? लाडक्या बहिणी या निवडणुकीपुरत्या होत्या लाईनीत उभ्या, बाकी काय? त्यांच्या संवेदना मेला आहेत, त्यांना बहीण नावाची गोष्टच नसते।